खजूर खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. खजूर हे पोषक तत्वांनी परिपूर्ण सुपरफूड आहे, ज्यामध्ये नैसर्गिक साखर, जीवनसत्व, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरसचा मोठ्या प्रमाणात साठा आढळतो. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. तुम्ही कोणत्याही ऋतूत खजूर खाऊ शकता, हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा. आहार तज्ञांच्या मते सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाणं सर्वात फायदेशीर आहे, कारण त्यात थंडावा असतो आणि वात पित्त संतुलित होतं. चला तर तुम्हाला खजूर खाण्याची योग्य वेळ कोणती आहे आणि त्याचे काय फायदे होतात ते आपण सांगणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शरीराला आवश्यक पोषण देण्यासाठी दररोज 2 खजूर खाणं पुरेसं आहे. जर पचनसंस्था चांगली असेल तर 4 खजूर खाऊ शकतात. मुलांसाठी दिवसातून 1 खजूर पुरेसा आहे, कारण तो त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतो. जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्याचे वाईट परिणाम देखील शरीरावर होतात. जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर वाढणं, त्वचेवर पुरळ येणं, वजन वाढणं, हायपरक्लेमिया आणि दमा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात पेटके आणि जुलाब सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून खजूर संतुलित प्रमाणात खायला हवं. खजूर खाण्याची योग्य पद्धत काय आहे? खजूर खाण्यापूर्वी 8 ते 10 तास पाण्यात भिजवून ठेवणं फायदेशीर आहे. यामुळे त्यातील टर्मिक आणि फायटिक ऍसिड काढून टाकलं जातं, ज्यामुळे पोषक तत्वे चांगल्या प्रमाणात शोषली जातात. भिजवलेले खजूर पचायला सोपे असतात आणि पचन संस्थेवर जास्त ताण पडत नाही. त्यामुळे शरीराला त्याचे अधिक फायदे मिळतात. खजूर कोणी खावे? आहार तज्ञ अंजली पाठक यांच्या मते दररोज 1 खजूर खाल्ल्याने 3 महिन्यात अशक्तपणा बरा होतो आणि वजनही वाढतं. त्यात भरपूर लोह असतं, जे हिमोग्लोबिन वाढवतं आणि रोग प्रतिकार शक्ती मजबूत करतं. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.